आता आपण आलेलो आहोत पुण्याजवळील या सिंहगडावर. या सिंहगडाचं नाव पूर्वी कोंढाणा होतं आणि याच सिंहगडावर नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे यांनी आपल्या मावळ्यासह तो कडा चढून या ठिकाणी हा सिंहगड आपल्या ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज या सिंहगडावर आले आणि त्याने असं म्हटलं की गड आला पण सिंह गेला, आणि म्हणून तेव्हापासून या गडाचं नाव सिंहगड पडलेला आहे. आणि या सिंहगडावर कल्याण दरवाजा, कलावंतीन बुरुज, तानाजी कडा हे सर्व स्थळं आपण पाहू शकता. आणि आत्ता आपण आलेलो शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आता या ठिकाणी आपण पाहत आहोत. सिंहगडावरती असे सुंदर पाण्याचे टाके आहेत, जिवंत पाण्याचे स्रोत अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. राजाराम महाराजांच्या समाधीच्या पाठीमागा असलेला हा टाका आणि समोरच्या बाजूला असणारा हा पाण्याचा टाका. अजूनही पाणी वरून गळत आहे. तो दुसरा टाका. जलव्यवस्थापनाचा हा आदर्श उत्तम अशा पद्धतीचा नमुना. गडावरती अनेक ठिकाणी असे जिवंत पाण्याचे साठे आहेत. शिवकार्य प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. सरदार ढमढेरे परिवाराच्या वतीनं दररोज छत्रपती संभाजी महाराजाच्या समाधीचं राजाराम महाराजांच्या समाधीचं देखभाल केली जाते, पूजन केलं जातं. तर आपण पाहता ही समोर असणारी छत्रपती राजाराम महाराजांची समाधी, सिंहगड पुणे या ठिकाणी असणारी ही समाधी